बघणार आहोत सुपरफास्ट 100. सुरुवात करूया. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात पोलीस आयुक्तांचं निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्तांसह डीसीपींचंही निलंबन केलं गेलंय. निष्काळजीपणाबद्दल आरसीबी, केएससीए आणि इव्हेंट मॅनेजमेंट प्रतिनिधींना अटक करण्याचे निर्देश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. छत्तीसगडमधील इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात झालेल्या चकमकीत 3 कोटी रुपये बक्षीस असलेला माओवादी ठार झालाय. सिंहाचलम असं या माओवाद्याचं नाव असून तो गेल्या 40 वर्षांपासून माओवादी संघटनेत सक्रिय होता. आरोपींचा जामीन देण्यासाठी सुपेकरांनी तब्बल 400 ते 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आणि यामुळे जालिंदर सुपेकरांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. नगवणे प्रकरणात जेसीबीचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली. कोर्टाने तिघांना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यवधींच्या रोकड प्रकरणात पोलिसांनी गुलमोहर विश्रामगृहाच्या आवारातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. 30,000 व्हिडिओ क्लिपची तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे. 1.5 लाख रुपयांची उधारी देत नसल्यानं एका युवकाने इनोव्हा गाडी पळवून नेऊन पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली आणि आरोपी दिनेश ठाकूर याचे 1.5 लाख रुपये मंजित पवार या युवकाकडे उधारी होती. मागणी करूनही मंजित पैसे देत नसल्यानं दिनेश ठाकूर यांनी शहरातील नवा मोंढा इथून मंजित पवार यांची इनोव्हा गाडी पळवून नेली. कोल्हापूरच्या वरणगे पाडळी गावात हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. बाहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी पतीकडून करण्यात आली. नाहीतर पोटावर लाथ मारून ठार मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आणि या प्रकरणी पती मोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरणात मैत्रिणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या उंडरी गावात ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रावर गोळीबार केल्याची घटना घडली. प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत गोळीबार झालेला आदिनाथ जाधव गंभीर जखमी झाला असून गोळी झाडणारा मित्र फरार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा नागपूरच्या रेशीमबागेत पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं आणि यावेळी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी भाष्य केलं. भारतीय सैनिकांच्या क्षमतेचं आणि वीरतेचं त्यांनी कौतुक केलं. सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर अनेक वर्षांनी एकत्र आले. सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून काढून टाकल्यानंतर आज पहिल्यांदाच 8 वर्षांनी दोघांची भेट झाली. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी करत नाशिकमध्ये मनसेचे आणि उबाटाचे शिवसैनिक एकत्र आले. मनसेच्या नाशिकमधील कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी उबाटाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो असलेली प्रतिमा मनसैनिकांना भेट दिली. ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन भाजपचं आक्रमण थांबवायचं त्यांनी एकत्र यावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. राज ठाकरेंनी मुंबईच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी हित जपणाऱ्या इतर पक्षांनीही एकत्र आलं पाहिजे, नाहीतर मुंबई आपल्या हातात राहणार नाही असं संजय राऊत म्हणाले. 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही सर्वसामान्य माणसाची इच्छा आणि मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली. शिवसेनेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दिसून आले. अक्कलकोटमध्ये सिद्धराम मेत्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशादरम्यान आमदार राजू खरेंची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. उबाटा पक्षातील लोकांना शिवसेनेत घेण्यासाठी ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन पेंग्विन करायला पाहिजे, कारण उद्धव ठाकरे आणि टायगरचा काहीही संबंध नाही. त्यामुळे पेंग्विन हेच नाव योग्य असेल असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला. उबाटाचे खेड आळंदी मतदारसंघातील आमदार बाबाजी काळे यांच्या आमदारकीवर सवाल उपस्थित करत त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला. बीडमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेत वरिष्ठ अधिकारी आडकाठी करत आहेत असा आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी केला, तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर 11 जुलैला मतमोजणी होणार आहे. मुलुंड परिसरात परप्रांतीय रिक्षा चालकाने प्रवाशांशी उद्धट घातली. मराठी भाषिकांना दमदाटी केल्याची तक्रार मनसैनिकांना प्राप्त झाली आणि यानंतर मनसैनिकांनी परप्रांतीय रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावत त्याला माफी मागायला भाग पडले.
कल्याणच्या रिंग रोडवर विचित्र अपघात झालेला आहे. डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं डंपरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. यामध्ये 3 दुचाकींचं नुकसान झालं असून सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. खंडाळा घाटात यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आणि मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वसई विरार महानगरपालिकेने 1 लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. झाडं न लावणाऱ्या बिल्डरांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय मार्गावरील अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई केली आहे. यावेळी अनधिकृत दुकानं हटवण्यात आली. काँग्रेस नेते दिलीप कुमार सानंदा 12 जूनला राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत 11,000 कार्यकर्तेही राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील. यामुळे बुलढाण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. पुण्यातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कोरोना विषाणू आढळला. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने ही माहिती दिली आहे. एनसीएलने एसटीपी प्लांटमधून काही नमुने घेतले होते. दरम्यान सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कोरोना विषाणू आढळल्यानं संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मुलुंडमध्ये रस्त्यांच्या कामादरम्यान झाडांच्या मुळांवर डांबर टाकल्यानं पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आणि या प्रकरणात चौकशीची मागणी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. केडीएमसीकडून आकारण्यात येणाऱ्या कचरा शुल्काला मनसेने तीव्र विरोध केला. डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मनसेच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायन पनवेल महामार्गावरील वाशीतील खाडी पुलाचं उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडलं आणि या पुलामुळे नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. 21व्या मजल्यावरनं उडी घेत आयटी अभियंता तरुणीने आपलं जीवन संपवलं. हिंजवडी इथल्या द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या 21व्या मजल्यावरनं अभिलाषा कोथंबिरे या 25 वर्षीय तरुणीने उडी घेतली. मुलुंडमध्ये एका हिंदी भाषी रिक्षा चालकाला मराठी बोलण्यास सांगितल्यानं रिक्षा चालकाने अरेरावी केली आणि दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकाला जोरदार चोप दिला. पुणे सातारा महामार्गावर डंपर पलटी झाल्यानं अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डंपर पलटी झाल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तानापूर पुणे एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ट्रेन तब्बल 17 तास लेट आहेत. इंजिन आणि कोचच्या तांत्रिक बिघाडामुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी बदलण्यात आली. शहापुरात सतत लाईटचा लपंडाव सुरू असल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. 8 दिवसांच्या आत गलथान कारभार न थांबल्यास मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. अमरनाथमध्ये भर रस्त्यात 2 चोरट्यांनी भरलेले गॅस सिलेंडर चोरी केले. चोरीची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरू केला. केडीएमसीनं घनकचरा करात वाढ केल्यानं केडीएमसी विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या घनकचरा कर रद्द करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती मनसेनं केली. शिवसेना उभाटा आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. डीपीडीसीतील दोन्ही आमदारांच्या वादाची बातमी पसरताच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाजवळ एकत्र येत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. बोरिवली पडगासा आणि गावांमधील जन्म मृत्यू नोंदीची किरीट सोमय्यांकडून तपासणी करण्यात आली. राज्यात 2 लाख लोकांनी खोटे कागदपत्र घेऊन जन्म नोंदणीसाठी अर्ज केले. त्याने सर्वांच्या नोंदी तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जळगावच्या ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी गुलाबराव वाघ यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटलांना शह देण्यासाठी ही निवड केल्याची चर्चा आहे. चंद्रपूरमध्ये 2 दिवसीय देशव्यापी वनशक्ती 2025 परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत परिसंवाद सुरू झाला. चंद्रपुरात तेंदू आणि मोहफूल वेचणीचा हंगाम पावसामुळे थंडावला. मात्र वाघांच्या हल्ल्यात मृत्यू पावणाऱ्या ग्रामस्थांची संख्या काही थांबत नाहीये. 5 महिन्यात तब्बल 22 ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यावेळी वन विभागाला सतर्क राहण्यासह वाघ आणि बिबट्यांना जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. कोल्हापुरातल्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे कोल्हापुरात शिये निगवे रोडवर पाणी आलं. तर ओढ्यावरील पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे वाहतूक खोळंबली. पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आणि यामुळे रस्त्यांची कामं रखडलेली आहेत. वाहनधारकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो. चांदवडमध्ये विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आणि दरम्यान शेतकऱ्यांकडून लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरासह तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे पुन्हा मशागतीच्या कामांना अडथळा निर्माण होणार आहे.
भिवंडी शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. बदलापूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे नालेसफाईची पोलखोल झाली. यामुळे नागरिकांना भर पाण्यातून प्रवास करावा लागला. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. वाशिमच्या रिसोड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. दरम्यान शेतकऱ्यांनी शेती कामांना सुरुवात केली. राज्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना 100% अनुदानावर प्रमाणित बियाणं मोफत देण्याची योजना राबवत आहे. मात्र वाशिम शहरात कृषी सेवा केंद्रावर या योजनेतील बीज वाटप प्रक्रियेमध्ये अनियमितपणा आणि आर्थिक लूट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. नांदगाव बाजार समितीतल्या बोकड बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली असून बोकडाला 5 ते 50 हजारांपर्यंत भाव मिळाला. नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सर्व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. कराडच्या साजूर ते रेठरे शेणोली मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येते. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली. परभणीच्या 43 गावांमध्ये दूषित पाणीसाठे आढळून आले. तर दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिल्लोड तालुक्यातील संभाजीनगर जळगाव महामार्गाचं काम संतगतीने सुरू असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. नंदुरबारच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट 5 ते 6 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांसह दिव्यांगांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीनं लिफ्ट दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शेतकऱ्यांकरता थकीत असलेले FRPचे पैसे व्याजासह देण्याची मागणी ऊस उत्पादक संघर्ष समितीने केली आहे. 2835 ऐवजी 2500 मेट्रिक टनाने पैसे देण्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तशी मागणी केली. दरम्यान तातडीनं थकीत पैसे देण्याची मागणी करण्यात आली आहे. जालना ऊस उत्पादक संघर्ष समितीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि यात त्यांनी FRPचे पैसे व्याजासह देण्याची मागणी केली आहे. जळगावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये शहरातील काही भागात पाणी साचत असल्याचं समोर आलंय. गटाराची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली. धाराशिवमध्ये गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या शेगाव पंढरपूर महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सातारा जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं. यावेळी भाजपच्याच नगरसेवकांनी खड्ड्यांमध्ये झाडं लावत रस्ता दुरुस्तीची मागणी केली. गेल्या आठवड्यापासून अजिंठा लेणी परिसरात मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि यामुळे पर्यटकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. दरम्यान तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी पर्यटकांनी केली. हिंगोली शहरात पोलीस विभागाकडून पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पथसंचलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं पोलिसांनी पथसंचलनात सहभाग नोंदवला. बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरात लोणारकर टीमकडून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. प्लास्टिक कचरा वेचून स्वच्छता करण्यात आली. जळगावच्या चोपड्यात गेल्या 5 महिन्यात 1,500 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. नगरपालिका प्रशासनाकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. बकरीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये बकऱ्यांचा बाजार भरलाय. कराडमधील डोक्यांवर चंद्र असलेल्या बोकडाला 5 लाखांची किंमत आहे. तर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना डावलून मजूर सहकारी संस्थेवर शासन आणि जनप्रतिनिधी मेहरबान असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे सचिव महेश अग्रवाल यांनी केला. तर सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना संधी देण्याची मागणी जी आहे ती करण्यात आली. सांगलीतील हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी डॉक्टरांकडून निषेध नोंदवण्यात आला. तोडफोड करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 2 दिवसांपूर्वी वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोफत उपचारासाठी पैसे घेतल्याचा आरोप करत तोडफोड करण्यात आली होती. याला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तर 12 जूनला जिल्हा स्तरावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून सजावट करण्यात येते. यंदा विविध प्रकारच्या 8,000 किलो फुलांपासून सजावट करण्यात आली. राजसदरीतील मेघडंबरी फुलांनी सजवली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रायगडावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली. युवराज संभाजीराजे छत्रपतींसह त्यांचे कुटुंब रायगडावर पोहोचले, तर होळीच्या माळरानावरील मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने किल्ले रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. महाराजांच्या काळात जसा न्याय केला जात होता तशा न्यायाची अपेक्षा देशमुख कुटुंबाने केली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांकडून शांतता समितीची बैठक पार पडली. बकरी ईद साजरी करताना गोवंश हत्या होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जेजुरीच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आलं. सदानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. जळगाव परिमंडळात विभागीय स्तरावर वीज सुरक्षा रॅली काढण्यात आली. जळगाव शहर आणि ग्रामीण विभागातील 40 गाव, धरणगाव, पाचोरेसह विविध ठिकाणी ही रॅली काढण्यात आली. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदापुरातल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवडीचं आयोजन करण्यात आलं होतं.